गौरी, ए गौरी, उठ. थांब ना आई, झोपू दे ना जरा वेळ. थांब काय थांब? सणासुदीच्या दिवशी कोणी एवढं झोपतं का? उठ चल, हंतरुण आवरून घे. कावेरी, मी अंगण झाडून घेते, तू चहा पाण्याचं बघ. नको आई, अंगण झाडते मी. अंगणात खूप कचरा पडलाय, तुझी कंबर दुखेल, झाडते मी. बर. तात्या कुठे आहेत? आले नाहीत अजून? अगं रात्री टपरीवर होते ना, उशीर झाला असेल, तिथेच झोपले असतील, आले नाहीयेत अजून. ठीक आहे, मी चहा पाण्याचं बघते, तू आवरून घे. हे काय आहे? कुणी केलं हे सगळं? हे इथे राहणार आहेत? अरे, तुम्ही मला ओळखता? नाही, मला वाटलं तुम्ही मला ओळख नाही दाखवणार. नाही ठीक आहे, तुम्ही जरी ओळख दाखवली असली ना तरी मी माझं इंट्रोडक्शन नव्याने द्यायला तयार. हे राजवर्धन मोहिते. आई, तुला सगळं माहित असताना यांना इथे ठेवून घ्यायची गरज आहे का? तुला माहिती नाही कसे चिडतील आता ते? का करतेस तू असं? हे तू गप्प बस. तुमचं तिकडे काही असू दे, चांगली पैसे कमवायची संधी मिळेल, तू काय मध्ये मध्ये बोलतेस? नाहीतर तुझ्या नवऱ्याच्या टपरीवर घरातलं रेशन तरी भरलं जातं का? असा जीव लावणारा जोडीदार येतो. काय रे बच्चू, कसला गिफ्ट? कोणाचा वाढदिवस आहे? घ्या. म्हणजे घरातल्यांचे वाढदिवस पण तुम्हाला माहिती नाहीयेत? अहो, कुणाचा वाढदिवस नाही आज. अरे बघ, गिफ्ट कसलं? हे गिफ्ट सोडा, आधी मी तुम्हाला ना एक कॅलेंडर गिफ्ट करणार आहे. का? अहो का, काय भाऊबीज आहे. अहो ताईसाठी गिफ्ट पॅक करतोय. अच्छा अच्छा, कर कर कर. काय तुम्हाला कॅलेंडर गिफ्ट करू? नाही रे, गिफ्ट पॅक कर. हा, बच्चू, रातची काय खबर? तुला काही कळलं का? नाही, मला काहीच नाही कळलं. तर मला सांग. कावेरी, अगं अशी गालातल्या गालात हसतेस काय? काय विचारते मी? नाही अगं, मागच्या वेळी टॉवेल दिला होतास म्हणजे
मागच्या वेळी दिला असेल दुसरा कोणीतरी. या वेळेला मी इथे खमकी उभी आहे, टॉवेल अजिबात देणार नाही. हो असं काय करताय? द्या ना टॉवेल, द्या ना. हॅलो, टॉवेल देत आहे, द्या ना. हे खमके माझ्यासोबत टिमकेस टिमकी. टॉवेल दे त्याला. पाहुण्याशी असं वागतात मग टॉवेल दे त्याला. शिस्त म्हणून नाही तुला. अजिबात नाहीये. गौरे गौरे, टॉवेल दे. टॉवेल टॉवेल दे, टॉवेल. आले आले. हा, थँक्यू. थँक्यू. वा, याला म्हणतात पिठलं. वा 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 वा, क्या बात आहे. माइंड ब्लोईंग. वा, एकदम आधीसारखं केलंय. कावेरी, तू यांना पिठलंही खाऊ घातलंस? कधी? ते मी कावेरी, अगं काय विचारते मी? पिठलं कधी खाऊ घातलं होतं त्यांना? आदित्याने मध्ये येऊन माझ्या सगळ्या प्लानची माती केली. आदित्य जर मध्ये आला नसताना तर मग करूया तसं. म्हणजे आदित्य इथे नसेल याची जबाबदारी माझी. पण तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा. कुठे पाठवणार आहेस तू आदित्यला? ते तुम्ही माझ्यावर सोडा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी तुम्हाला आमची टपरी बघायला घेऊन जाते. ही आमची टपरी. बरी आहे. हो, मी पहिल्यांदाच येत. आजपर्यंत मी ज्या व्यक्तीची वाट बघत होतो ती व्यक्ती मला सापडली आहे. ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या काकू आहेत. मी फक्त माझी गिटार न्यायला आलोय. ते घेऊन मी थेट गुहागरला जाणार आहे काकूंना आणायला. राज, तुला माझ्यासाठी यावंच लागेल. हाय फालुदा गर्ल. अगं कशी आहेस तू? काय झालं तुला? मला मिस केलंस ना? तुम्ही आधी आत या. आणि तो आत येतो. आतच येतोय मी. हा सांग मला काय झालं. तुम्ही 2-3 प्रश्न एकत्र काय विचारता? कारण 3 प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर दिलंस ना तू, तरी तू माझ्याशी बोलण्याचं मला समाधान मिळतं. पण ते जाऊ दे. मला सांग काय झालं, कशी आहेस तू? आणि तुला जर ऍडमिट केलं होतं तर मला फोन करून सांगायचंस ना की आलोच तो हॉस्पिटलमध्ये. अहो तुम्ही थांबा जरा. परत तुम्ही प्रश्नांची रांग लावलीत. आणि तुम्हाला कोणी सांगितलं मी ऍडमिट होते? कुणी काय? राजनी फोन केला होता मला, त्यांनी सांगितलं.